नवाब मलिकांना राहुल नार्वेकरांची तगडी फाईट, दोघांच्या कुटुंबात 3 उमेदवार. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नव्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील प्रत्येकी 3 सदस्य निवडणूक रिंगणात उतरवलेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांचे कुटुंब महापालिका निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, बहीण डॉक्टर सईदा खान आणि कप्तान मलिक यांच्या सून बुशरा नदीम मलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. दुसरीकडे भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील 3 सदस्य निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. त्यात राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर, चुलत बहीण गौरवी शिवलकर नार्वेकर यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत हे 3 उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. भाजपाने नुकत्याच बैठकीत महापालिका निवडणुकीत आमदार खासदारांच्या मुलांना किंवा पत्नींना उमेदवारी न देण्याचा पवित्रा जाहीर केला होता. मात्र नार्वेकर कुटुंबाला तिकीट मिळाल्यामुळे पक्षाच्या अधिकृत धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला गती मिळालेली असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर ऐकू येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.